आणि माणगावमधील कळमजे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान कळमजे नदीवर असणारा ब्रिटिशकालीन पूल कमकुवत असल्याने कोसळण्याची शक्यता आहे। मात्र बाजूलाच तयार होणाऱ्या नवीन पुलाचं काम रखडल्याने सद्यस्थितीमध्ये याच धोकादायक पुलावरून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। तिथून आढावा घेतलाय प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। सध्या रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याच मुसळधार पावसामध्ये अनेक नद्या या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत। मी आहे सध्या माणगावमधल्या कळमजे नदीवर आणि याच कळमजे नदीवर असणारा ब्रिटिशकालीन हाच तो पूल आणि या पुलाला संपूर्ण आता पाण्याने वेढा घातलेला दिसतोय। येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर या पुलावरून पाणी वाहण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत हा 150 वर्षांपूर्वीचा जर पूल आपण बघितला तर संपूर्ण याचं बांधकाम आहे ते दगडी स्वरूपात आहे आणि त्यामुळे हा पूल मागील काही वर्षांपासून कमकुवत असल्याचं देखील प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं होतं। मात्र याला आता पर्यायी वाहतुकीसाठी नव्यानं या ठिकाणी मुंबई गोवा हायवेवर असल्यामुळे बाजूलाच आता नव्यानं पूल तयार होते। मात्र या पुलाचं काम रखडल्यामुळे आता सध्या स्वरूपात याच पुलावरून ही वाहतूक सुरू आहे। मात्र पाण्याचा वेग आपण जर याचा आढावा घेतला तर संपूर्ण या पाण्याने आता या पुलाला वेढा घातलेला आहे। येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर संपूर्ण हा पूल आहे तो पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे पर्यायी वाहतुकीची सुविधा आता उपलब्ध करावी अशी मागणी आता येथील स्थानिक प्रवासी असतील किंवा नागरिकांकडून व्यक्त होताना दिसते। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा